बायबलमधलं प्रकटीकरणाचं पुस्तक म्हणजे भविष्यवाण्या आणि रमजाननी भरलेलं आहे, नाही का? तर आज आपण त्यातल्याच एका अशा कोड्याबद्दल बोलणार आहोत, ज्याने कित्येक वर्षांपासून अभ्यासकांना गोंधळात टाकलाय. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. प्रकटीकरणाच्या पुस्तकात 2 वेगवेगळ्या ठिकाणी 4 देवदूतांचा उल्लेख येतो. आणि गंमत म्हणजे दोन्ही गट हे विनाशाशी संबंधित आहेत. तर मग प्रश्न हा आहे की हे देवदूत एकच आहेत की ते 2 वेगवेगळे गट आहेत? खरं तर याच प्रश्नाभोवती आपलं आजचं सगळं विश्लेषण फिरणार आहे. आता बघा, या प्रश्नावर ना मुख्यत्वे 2 विचारप्रवाह आहेत आणि ते एकमेकांच्या अगदी विरुद्ध आहेत. एक गट म्हणतो की हे देवदूत एकच आहेत आणि ही सगळी घटना प्रतिकात्मक आहे. तर दुसरा गट ठामपणे सांगतो की नाही, हे देवदूत वेगवेगळे आहेत, त्यांची कामं वेगळी आहेत आणि त्यांच्यामुळे होणारा विनाशही वेगळा आहे. चला तर मग दोन्ही बाजूंचे युक्तिवाद आपण नीट समजून घेऊया. ठीक आहे, तर आपण पहिल्या दृष्टिकोनापासून सुरुवात करूया. हा युक्तिवाद काय सांगतो? तर त्यांच्या मते या सगळ्या घटनांना शब्दशः नाही तर एक प्रतीक म्हणून बघायला हवं. या विचारामागची मूळ कल्पना खूपच इंटरेस्टिंग आहे. हे लोक म्हणतात की देवदूतांनी जे 4 वारे रोखून धरले आहेत ते काही खरोखर वादळ नाहीये. नाही, तर ते एक प्रतीक आहे, एक अशी शक्ती जी सुटल्यावर श्वापत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या राजकीय आणि धार्मिक सत्तेला जन्माला घालेल. आता हा प्रतिकात्मक अर्थ त्यांनी कुठून काढला असा प्रश्न पडला असेल, तर त्याचा आधार मिळतो दानियेलच्या पुस्तकातून. इथे बघा, स्पष्ट लिहिलंय, आकाशातील 4 वारे मोठ्या समुद्रावर वाहू लागले आणि समुद्रातून 4 मोठी श्वापदे वर आली. म्हणजे इथे वारे आणि श्वापद म्हणजेच मोठी साम्राज्य यांचा थेट संबंध जोडला गेला आहे. एक मिनिट, आपण सारखं श्वापद म्हणतोय, पण ही श्वापद म्हणजे नक्की काय? तर हे समजून घेणं महत्वाचं आहे. हे कुठलं खरं जनावर नाही, तर हे एक प्रतीक आहे, जगावर राज्य करणाऱ्या शेवटच्या एका जागतिक सरकारचं प्रतीक. तर मग या पहिल्या युक्तिवादाचं लॉजिक कसं आहे ते बघा. दानियलमध्ये 4 वारे 4 श्वापदांना बाहेर काढतात. प्रकटीकरण 7 मध्ये देवदूत त्या 4 वाऱ्यांना अडवून ठेवतात. आणि मग प्रकटीकरण 9 मध्ये फरात नदीजवळचे देवदूत सुटतात आणि श्वापद वर येतं. म्हणजे काय? तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या घटना नाहीत, तर एकाच मोठ्या प्रतिकात्मक घटनेचे वेगवेगळे टप्पे आहेत. आणि ती घटना म्हणजे श्वापदाचा उदय. चला, आता नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. युक्तिवाद क्रमांक 2, जो पहिल्याच्या अगदी विरुद्ध आहे. हा दृष्टिकोन प्रतिकांवर नाही, तर दोन्ही देवदूत गटामधल्या शब्दशः फरकांवर भर देतो. या मतानुसार मूळ कल्पना अगदी सरळ आहे. आपण इथे एका नाही तर 2 वेगवेगळ्या देवदूतांच्या गटांबद्दल बोलतोय. त्यांचं मिशन वेगळं आहे, त्यांचं लक्ष वेगळं आहे आणि त्यांच्या विनाशाची पद्धतही पूर्णपणे वेगळी आहे. आणि हा फरक इथे अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, एकीकडे आहेत प्रकटीकरण 7 मधले देवदूत. त्यांचं काम काय? तर पृथ्वी, समुद्र आणि झाडांना नुकसान पोहोचवणं आणि त्यांना रोखून धरले. तर दुसरीकडे आहेत प्रकटीकरण 9 मधले फरात नदीजवळचे देवदूत. त्यांचं काम तर खूपच वेगळं आहे. ते मानवजातीच्या 1/3 भागाला ठार मारतात. म्हणजे एक गट पर्यावरणाचा नाश करतोय, तर दुसरा थेट माणसांचा. किती मोठा फरक आहे, नाही का? आणि या युक्तिवादाला आणखी बळकटी देणारं हे वचन बघा. इथे स्पष्ट म्हटलंय की पृथ्वीचा आणि झाडांचा 1/3 भाग जळून गेला. महत्वाची गोष्ट ही आहे की हे सगळं तेव्हा घडतंय जेव्हा फरात नदीजवळचे देवदूत अजूनही बांधलेले आहेत. याचा सरळ अर्थ काय होतो की पृथ्वीवर होणारा हा विनाश त्यांच्यामुळे नाही, तर दुसऱ्याच कुठल्या तरी शक्तीमुळे होतोय. म्हणून या दुसऱ्या युक्तिवादाचा निष्कर्ष अगदी स्पष्ट आहे. 4 वाऱ्यांमुळे होणारा विनाश हा खराखुरा भौतिक विनाश आहे. तर फरात नदीच्या देवदूतांमुळे माणसांचा मृत्यू होतो आणि एका राजकीय सत्तेचा उदय होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही घटना वेगवेगळ्या वेळी घडतात. त्यामुळे त्यांच्या कृती आणि वेळ जुळत नसल्यामुळे ते एकच गट असूच शकत नाहीत. सोपं आहे. ही सारणी बघा. इथे दोन्ही युक्तिवादांमधला फरक अगदी स्पष्ट होतो. युक्तिवाद 1 म्हणतो नुकसान प्रतिकात्मक आहे, तर दुसरा म्हणतो ते वास्तविक आहे. पहिला म्हणतो जमीन आणि समुद्र म्हणजे राजकीय जग, तर दुसरा म्हणतो आपला खरा ग्रह. आणि अंतिम परिणाम, एकासाठी श्वापदाचा उदय तर दुसऱ्यासाठी पृथ्वीचा विनाश. तुम्ही बघू शकता, दोन्ही दृष्टिकोन पूर्णपणे वेगळी उत्तरं देतात.
तर आता प्रश्न उरतो की ह्या दोन युक्तिवादांपैकी आपण ज्या मूळ स्रोताचा अभ्यास करतोय तो नक्की कोणाच्या बाजूने आहे, त्यांचं मत काय आहे? चला पाहूया. आणि उत्तर अगदी स्पष्ट आहे. मूळ स्रोत दुसऱ्या युक्तिवादाला पाठिंबा देतो. त्यांच्या मते यात काहीही शंका नाही की हे देवदूतांचे दोन वेगवेगळे गट आहेत आणि त्यांची कामंही पूर्णपणे वेगवेगळी आहेत. पण हा देवदूतांचा वाद बाजूला ठेवून हे सगळं प्रकटीकरणातल्या मोठ्या भविष्यवाणीच्या चित्रात कुठे बसतं हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्याची कालगणना म्हणजे त्याची टाईमलाईन पाहणं खूप गरजेचं आहे. ह्या सगळ्या घटनांचा क्रम 3 क्लेश किंवा 3 वोज नावाच्या एका फ्रेमवर्कमध्ये बसतो. सोप्या भाषेत सांगायचं तर या 3 मोठ्या एकापाठोपाठ एक येणाऱ्या महाभयंकर आपत्त्या आहेत. आणि ही टाईमलाईन आपल्याला सगळं चित्र स्पष्ट करून दाखवते. बघा, 4 वाऱ्यांना रोखून धरणं ही 6व्या शिक्क्याच्या वेळी म्हणजे अगदी सुरुवातीला घडणारी घटना आहे. यानंतर पहिला क्लेश येतो आणि मग दुसऱ्या क्लेशाचा भाग म्हणून फरात नदीजवळच्या देवदूतांना सोडलं जातं. यावरून हे स्पष्ट होतं की या 2 घटनांमध्ये खूप अंतर आहे आणि त्या एकाच वेळी घडत नाहीत. ठीक आहे. आता या सगळ्या चर्चेनंतर आपण सर्वात महत्वाच्या आणि अंतिम मुद्द्याकडे येऊया, जो खरं तर या सगळ्या वादापेक्षाही मोठा आहे. आणि तो मुद्दा या वाक्यात दडला आहे. 4 वाऱ्यांचे देवदूत हे फरात नदीजवळचे देवदूत असोत वा नसोत, घटनांचा क्रम बदलत नाही. म्हणजे काय? याचा अर्थ असा की आपण देवदूतांच्या ओळखीवर कितीही वाद घातला तरी जे घडायचं आहे, जे भविष्य वर्तवलं आहे, त्यात काहीही बदल होणार नाही. याचाच अर्थ आपलं विवेचन काहीही असो, काही गोष्टी या ठरलेल्या आहेत, त्या घडणारच आहेत. जसं की विश्वासू लोकांवर शिक्कामोर्तब पूर्ण होईल, पृथ्वीचा 1/3 भाग उद्ध्वस्त होईल, मानवजातीचा 1/3 भाग मारला जाईल आणि ते श्वापद समुद्रातून आणि जमिनीतून वर येईलच. या गोष्टी बदलणार नाहीत. थोडक्यात सांगायचं तर महत्वाचा मुद्दा हा आहे की हे सगळं कोण करतंय यावर अभ्यासक वाद घालू शकतात. ते देवदूत एक आहेत की वेगळे यावर चर्चा होऊ शकते. पण त्यामुळे जो विनाशाचा क्रम ठरलेला आहे आणि जी अंतिम सत्ता येणार आहे ती भविष्यवाणी बदलत नाही. तो क्रम तसाच राहणार आहे. आणि हेच आपल्याला एका खूप मोठ्या आणि खोल प्रश्नावर आणून सोडतं. जर तपशीलवादासाठी खुला आहे पण अंतिम परिणाम मात्र निश्चित आहे, तर मग यातून आपल्याला भविष्यवाणीच्या मूळ स्वरूपाबद्दल काय समजतं? कदाचित या तपशिलांमधल्या वादापेक्षा तो निश्चित असलेला शेवट समजून घेणं जास्त महत्वाचं आहे, नाही का? यावर नक्की विचार करा.